सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज. फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं आजोळ आहे. आणि तसंच फलटण हे महानुभाव पंथाची दक्षिण काशी आहे. या फलटणमध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये फलटणचा काय विकास झाला हा सर्व माणसांसमोर आहे. 30 वर्षांमध्ये या राजे कंपनीने फलटणमध्ये जी अधोगती केली, फलटणचे खड्डे आज ताब्यात बुजले गेलेले नाही, स्टँडच्या समोरचा खड्डे बुजले गेलेले नाही, फलटणचं नगरपालिकेचं हॉस्पिटल कधी चालू झालं नाही, फलटण नगरपालिकेची आरोग्यदायिनी असणारी पाणी पुरवठा लाईन ही कधी सुस्थितीत राहिली नाही. फलटणमधल्या पाण्याच्या टाक्या 8-8, 9-9 वर्ष बांधून पडल्या, पण त्याच्यात एक थेंब पाण्याच्या टाकीमध्ये पडला नाही. ही बघण्याची जबाबदारी सुद्धा ह्या फलटण नगरपालिकेच्या जे स्वतःला राजे म्हणतात त्यांची होती. ते त्यावेळेस कुठं होते? फलटणमध्ये आज नाना पारची गरज आहे. मुलांना क्रीडांगण नाहीये, मुलं रस्त्यावर क्रिकेट खेळत आहेत. हे ह्या राजे लोकांना दिसलं नाही का? म्हणजे तुम्ही राजे आहात, आम्ही कधी म्हटले की तुम्ही राजे नाही म्हणून? पण तुम्हाला राजे असणं आणि तुम्ही राजेपणा आमच्यावर लादणं हा सुद्धा अपराध नाही का? आम्ही जनता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला आज मताच्या स्वरूपातनं, मतदाराच्या स्वरूपातनं राजा बनवलेले. तेच तुम्हाला तीच संकल्पना मान्य नाही असं दिसतंय एकंदर बोलण्यात. आज जी परिस्थिती आहे, प्रत्येक चौकातली परिस्थिती बघता, अतिक्रमणाची परिस्थिती बघता, रस्त्यावरच्या खड्ड्यांची परिस्थिती, धुळीची परिस्थिती बघता, नाट्यगृहाची परिस्थिती बघता, फलटण शहरातील जी काही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत नगरपालिकेचे त्यांची दुरावस्था बघता, तुम्ही काय सेवा सुविधा फलटण शहराच्या बाबतीत विचार करून दिल्या गेल्या? फलटणचं सांस्कृतिक भवन गेल्या 15 वर्षापासून तुम्हाला चालू करता आलं नाही. फलटणची दफनभूमी, ज्या दफनभूमीची अवस्था काय? फलटणला 10 वाहिनीची गरज होती. 10 वाहिनी सुद्धा कुठं फलटणला 30 वर्षात आलेली नाही. आपली नगरपालिका क वर्ग आहे आणि तिला तुम्ही महानगरपालिका बनवायला निघालाय. म्हणजे किती लोकांना फसवताय? अजून आपली नगरपालिका ब वर्ग आहे जायची, महानगरपालिकेत जाणार. म्हणजे महानगरपालिका करण्यासाठी फलटण नुसतं एका फलटणची गरज नाही, तर फलटण, बारामती सारखी 2-3 शहरं एकत्र करावी लागतील, त्यावेळेस महानगरपालिका होणार आहे. म्हणजे तुमच्या साध्या गोष्टी तुम्ही खोटं बोलणं, दांडात खोटं बोलणं, दिशाभूलयुक्त बोलणं, लोकांमध्ये गैरसमज पसरवणं, या व्यतिरिक्त तुम्ही काहीच केलेलं नाही. आज फलटण शहरामध्ये छत्रपती शिवाजी वाचनालयाची काय अवस्था आहे? फलटणमध्ये मुलांना वाचनालय शिल्लक ठेवलीत का? फलटणमध्ये नगरपालिकेच्या शाळांची काय अवस्था आहे? गोरगरिबाच्या मुलांनी कुठं शाळेत शिकायला जायचं? हे प्रश्न आज भेडसावत आहेत. आणि आज आम्ही वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून ह्या नगरपालिकाच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करायला चालू केले. आज माझं वय वर्ष 51 आलं तरी फलटणची अवस्था तीच. ही सुधारणार आहे की नाही? फलटणचा दृष्टिकोन बदलणार आहे की नाही? फलटणच्या नागरिकांनी आता ठरवलं पाहिजे की आपल्याला सन्मानपूर्वक जगायचंय का ह्या राजेशाहीच्या वजाखाली जगायचंय. ही आता ठरवण्याची वेळ आहे. आणि जर वेळ निघून गेली तर फलटणमध्ये तुमच्या येणाऱ्या पिढीला जगणं मुश्किल होईल. एवढी मात्र मी ग्वाही देऊ शकतो की यांनी जो आतापर्यंतचा जो फलटणची दुरावस्था केलेली, ही जगणं मुश्किल करणारी दुरावस्था आहे. भाजी मंडईचा थाट पत्ता नाही. आज भाजी मंडई या चौकात बसते, भाजी मंडई उद्या त्या चौकात बसते. म्हणजे भाजी मंडईचं सुद्धा ठिकाणा नाही. जसं तुमचा ठिकाण ह्या सत्ताधाऱ्यांचा ठिकाण नाही. आज पुण्याला, उद्या मुंबईला आणि परवा दिवशी कुठं हुडकायचं कुठं यांना? ही परिस्थिती फलटणची.
ह्याच परिस्थितीत फलटणच्या लोकांनी राहायचं का? तुम्ही फलटणमधील नेते मंडळींना, जे सार्वजनिक सामाजिक कार्यकर्ते आज स्टेजवर येऊन भाषण करतात, त्यांना तुम्ही येड्याची जत्रा म्हणताय. आणि येड्याची जत्रा जे ऐकायला येणार आहेत त्याच फलटणकर नागरिकांना तुम्ही येड्याची जत्रा म्हणताय. एवढी कशाची मिजाज तुम्हाला? तुम्ही फलटणच्या लोकांच्या मतांच्या जीवावर तुम्ही महाराष्ट्रात मोठमोठी पदं उपभोगली, त्याची तरी तुम्ही जाण ठेवायला हवी होती का? आणि फलटणवर एवढा राग का तुमचा आणि कशासाठी? आता तरी फलटणला त्यांचा श्वास घेऊन द्यात. आमच्या फलटणला चांगले रस्ते बघायला मिळवून द्यात. फलटणला मुलांसाठी क्रीडांगण बघायला मिळवून द्यात. मुलांसाठी बागा बघायला मिळवून द्यात. फलटणकरांनी विचार केला पाहिजे की त्यांच्या घरी पाहुणे आले तर क्रीडांगण, मुलांना खेळायला घेऊन जायचं झालं तर क्रीडांगण नाही, मुलांना फिरायला घेऊन जायचं झालं तर बाग नाही. ही अवस्था फलटणची करून ठेवलेली आहे. फलटणला जे तीर्थक्षेत्र म्हणून समजलं जातं त्याची अवस्था काय? महानुभाव पंथाचं तिथलं कृष्ण मंदिराच्या परिसराची अवस्था काय? मंदिरांची फलटणमधली अवस्था काय? हे कुठंतरी बदललं गेलं पाहिजे. फलटणमध्ये भुयारी गटार योजना केली, गेले 9 वर्षामध्ये कार्यान्वित झाली नाही. आणि त्याचे ब्रँड अँबॅसिडर रामराजे नाईक निंबाळकर होते, तुमचेच वडील होते. ती का चालू झाली नाही हे तुम्ही विचारणार आहे का नाही रामराजांना? का ही भुयारी गटार योजना का चालू केली नाही? ही परिस्थिती, फलटणची स्टँडची काय परिस्थिती? फलटणमध्ये कॉलेजला येणाऱ्या मुलांना, मुलींना किती धुळीतनं कॉलेजला जावं लागतं. कॉलेजला जास्तोपर्यंत त्यांच्या कपड्यावर एक थर साचलेला असतो. ही परिस्थिती फलटणची. कुठं नेऊन ठेवलंय फलटण आमचं? आता तरी आमच्या फलटणला मारलेला वेटोळा मोकळा करा, एवढंच मी सांगतो. आणि फलटणकरांनो, विचार करा. आम्ही संघर्ष करतोय, ही फलटणसाठी करतोय. आम्ही फलटणचा सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही काम करतोय. आम्ही काय स्वतःला राजे समजत नाही. आम्ही जनतेचं आजपर्यंत लोकात राहिलेलो आहे, लोकांसाठी काम केलेलं आहे. आमच्या 2 पिढ्या ह्या फलटणच्या मातीत गेलेल्या काम करताना. आता आमची 3री पिढी चाललेली. आता तरी तुम्ही विचार करा. आम्हाला सत्तेत बसवण्यासाठी नाही तर वरती राज्यामध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे, राष्ट्रवादीचं गव्हर्नमेंट आहे. या गव्हर्नमेंटच्या मदतीने फलटण आपल्याला लोकांच्या मनातील फलटण, लोकांना अपेक्षित असणारं फलटण बनवायचं आहे. आणि ही लोक दोन्ही हात धरून दोन्ही हाताने आपल्या फलटणला निधी द्यायला बसलेले आहेत. तर हा निधी जर आपल्या फलटणला मिळवायचा असेल आणि फलटणला खड्डेमुक्त फलटण, धूळमुक्त फलटण, कचरामुक्त फलटण, भाजी मंडईची ठिकाणं व्यवस्थित निश्चित करून त्यांची व्यवस्था लावून घ्यायची असेल तर तुम्हाला फलटणला आता बदल घडवायची गरज आहे. त्याला बीजेपी आणि राष्ट्रवादी, घड्याळ आणि कमळ ह्यांच्या जोडीला तुम्हाला मतदान करण्याची गरज आहे. आता आमचे नेते मंडळी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील, प्रल्हाद साळुंखे पाटील असतील, शिवरूपराजे असतील, प्रतिभा शिंदे असतील, श्री दिलीपसिंह भोसले असतील, ह्या सगळ्यांनी जे काही विडा फलटण शहर सुधारण्याचा मानस व्यक्त केलेला आहे, याला त्यांनी साथ घातलेली आणि फलटणनी या साथीला साथ द्यावी हीच विनंती. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.